अनंता और प्रशांत के बीच में ये जुड़ी। इस बीच कोल्हापुर टीम की और गेंदबाजी का भार संभाल रहे हैं जय शिवाजी अनगांव की तरफ से जीतू। पावर प्ले की पहली ओवर चल रही है और पावर प्ले की जैसी की पहली ओवर चल रही है केवल मात्र 2 खिलाड़ी सर्कल के पीछे है, एक मिड विकेट के स्थान पर और एक लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर, अन्यथा सभी खिलाड़ी सर्कल के अंदर। इस बीच जीतू तैयार है, राइट आर्म ओवर द विकेट। अनंता माली के लिए कदमों का बॉल, साफ बॉल्ड आउट हुए, कदमों का ठीक संभाल नहीं कर पाए और मिड स्टंप उखाड़ती हुई गेंद निकल गई अनंता का विकेट प्राप्त करने के बाद। तो डीजे मास्टर के पास लोग खोलवर टप्प्याचा हा लकडेसर चेंडू होता. अगदी थोडासा अवरस्विंग होताना दिसून आला. अगदी बॅट आणि पॅडच्या मधून चेंडूने शिरकाव केला आणि पूर्णपणे एष्ट्या उद्ध्वस्त केला. चांगला चेंडू होता, बेहतरीन गेंदबाजी. काफी अच्छी गेंद थी, बिल्कुल जगह से खेल बैठे बल्लेबाज जिसके पास मौका भी नहीं मिला गेंद को देखने का, पूरी तरह बीट हुए थे और साफ बोल्ड आउट हुए. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी फलंदाज मात्र अनंता माली बाद होते. अगदी पहिला सेमीफायनलचा आपण हा सामना पाहतोय. याच्यानंतर मात्र फायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळालं जाईल ते आपल्याला पाहायचंय. निश्चित तौर पर जीतने वाली टीम थेट फाइनल में प्रवेश करेंगी. इस मुकाबले की पहली सेमीफाइनल चल रहे हैं इस टूर्नामेंट की. जय शिवाजी और कोल्हापुर के बीच भावाला है. कल की विजेता टीम भावाला टीम है और आज की विजेता टीम दुधनी के बीच में मुकाबला होगा दूसरी सेमीफाइनल. तयार राहायचं नक्कीच. दीपक भोईर मात्र निरोप घेत आहेत. इस बीच जीतू तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर, काफी लंबा रनअप है. उनके सामने नए बल्लेबाज अजय तैयारी कर रहे, फील्ड का मायना करने के बाद तैयार हो रहे बल्लेबाजी करने के लिए. जीतू के सामने राइट आर्म ओवर द विकेट, जीतू तैयार, राइट आर्म ओवर द विकेट. उनकी ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद, विकेट के पीछे विकेट कीपर ठीक से कलेक्ट नहीं कर पाए, फलस्वरूप गेंद डिक्लेयर जोन में निकल गई केवल मात्र 1 रन के लिए. खासकर काफी अच्छी गेंद थी, बल्ले का थोड़ा सा भारी किनारा लेकर निकल गई थी. कैच की बड़ी संभावना थी, एक के बाद एक दूसरी विकेट की पतन हो सकती थी, लेकिन विकेट के पीछे विकेट कीपर अगर डाइव लगाते तो निश्चित तौर पर कैच बन सकता था. काय चांगलं चेंडू मित्रमंडळींना स्तुती करावी लागणार गोलंदाज जितेंद्र राऊतची. बेहतरीन गेंदबाजीवर कोई जवाब नाही बल्लेबाज के पास. वन्स अगेन हो चांगला चेंडू मित्रमंडळींना अगदी या ठिकाणी हलक्या हाताने पुश केलं, अगदी चांगला डिफेन्स केलं आणि चांगल्या चेंडूचा नक्कीच सन्मान करणे देखील गरजेचं आहे. शॉर्ट सिलेक्शन त्यालाच म्हटलं जाते लकडे सर. ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर गेंद रहे जाती हुई देखा और हल्के से गेंद को पुश भर कर दिया, पॉइंट की दिशा में गेंद को ढकेल दिया और 1 रन पूरा किया और 1 रन से खाता भी खोला अपनी टीम का और अपना भी. पुश करना भी बहुत जरूरी आहे. चांगला चेंडूला नक्कीच जर आपण मारायला जायला काफी अच्छा सन्मान दिया. नाही विकेट जायची शक्यता असतं, कारण चांगलं सिलेक्शन केलं, चांगला चेंडू होता. एकत्रित धावा देखील पाहिल्या 2 चेंडू टाकून होते या षटकामध्ये 3. वन्स अगेन जितेंद्र राऊत. ओहो वन्स अगेन माइंड ब्लोविंग डिलिव्हरी. वन्स अगेन पुश केलं जाते, अगदी पुन्हा एकदा सन्मान केलं जाते. अगदी गुडलँड स्पॉट वर डिलिव्हरी युटिलाइज केली जाते. बेहतरीन गेंदबाजी. अगदी पहा रिप्ले मध्ये पहा, अगदी ओ हो क्या बात आहे. अगदी पडल्यानंतर थोडंसं आउट स्विंग होता ना, काही जवाब नव्हता, काही उत्तर नव्हतं. रोशन मुकणा, प्रकाश कडवा आणि रवी पडवले या तिन्ही मान्यवरांना त्रिमूर्तींना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 4 चेंडू टाकून होतात आणि धाव फलकावर जर नजर टाकली तर 3 धावा लागल्या जातात एका गडीच्या मोबदल्यामध्ये. बेहतरीन गेंदबाजी हो रही है. आज मात्र जीतू मात्र खूप रिदम मध्ये दिसतोय, ढंगामध्ये दिसतोय, चांगल्या रंगामध्ये दिसतोय, चांगल्या लय मध्ये दिसतोय. वन्स अगेन लेफ्ट आर्म राउंड विकेट. ओहो हो यावेळी देखील अक्रॉस द लाईन अपील केली जाते. निखिल गायकर मात्र खूप उत्साहित होतोय. 2 पंचावर मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू अप्रतिम चेंडू आणि बॅट मध्ये मिळत नाही. बाकीचं काम एस्टेरिच्या खूप छान पद्धतीने करतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, बेहतरीन डिलिव्हरी. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, लेफ्ट आर्म राउंड विकेट पडल्यानंतर या वेळी मात्र सरळ रेषेत पास होते. बेहतरीन डिलीवरी. क्या कहेंगे लकड़े सर इस गेंदबाज के बारे में और उनके डिलीवरी के बारे में? बिल्कुल काफी अच्छी तेज तरार गेंदबाजी कर रहा है. बिल्कुल बल्लेबाज के पास मौका नहीं दे रहा है खेलने का, आजादी नहीं मिल रहा है बल्लेबाज को. ये गेंद उठा के खेला, गेंद को काफी बड़ा स्ट्रोक है, हवा में गेंद निकल गई लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. बहुत ही अच्छा स्ट्रोक. संभाल किया बल्लेबाजों ने और गेंद को उठा के खेला लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए.
काफ़ी अच्छा स्ट्रोक, आकर्षणीय स्ट्रोक, विश्वास भरा हुआ स्ट्रोक अपनी टीम के लिए बेहतरीन अंदाज से खेला था बल्लेबाज खासकर अजय ने, और 6 रन से कुल टोटल बढ़ चुका है 9 रन. मित्र म्हणेन खरा पिच चेंडू होता, ओव्हर पिच चेंडू होता. साध्या भाषेत म्हटलं तर बॅट खाली चेंडू होता. अगदी चांगलं समाचार घेतला. बॅट आणि चेंडू मध्ये काय चांगलं मिलन घडवून आणलं अजयने आणि भिरकावून दिलं त्याला काव काढण्याच्या वरून. षटकारासाठी 9 धावा स्कोर कार्डावर एका गडीच्या मोबदल्यामध्ये पहिला षटक संपल्यानंतर. नक्कीच प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि जे आमचे युट्यूब व्ह्यूवर जे आम्हाला लाभले जातात, आम्हाला जोडले जातात, त्यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय हा पहिला सेमीफायनल आपण सामना पाहतोय. जय शिवाजी अनगाव अगेन्स्ट आई दुधेश्वर कोल्याचा पाडा. या दोन संघामध्ये ही लढत पाहतोय. आई दुधेश्वर कोल्याचा पाडा हा संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि जय शिवाजी अनगाव हा निश्चितच प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. पहिले षटक झालेले 9 धावा लागल्या जातात एक गडीच्या मोबदल्यामध्ये. संदेश मोर्चे पर तैयार है अपने बॉलिंग मार्क पर. जय शिवाजी अनगांव की तरफ से गेंदबाजी का भार संभालने के लिए दूसरी गेंदबाज के रूप में. हालांकि 4 ओवर का ये मुकाबला है, सेमीफाइनल का मुकाबला. जैसे कि पहली ओवर खत्म, पावर प्ले की खत्म हुई, दूर दूर फैला दिए सभी खिलाड़ी सीमा रेखा के ऊपर तैनात किए गए हैं. स्वाभाविक तौर पर छक्के या चौके रोकने का प्रयास है. सर्कल के अंदर केवल मात्र 2 खिलाड़ी हैं, एक मात्र शॉर्ट मिड ऑफ के स्थान पर और एक शॉर्ट मिड ऑन के स्थान पर. ऐसी फील्ड की ये रचना है. विकेट के पीछे विकेट कीपर भी काफ़ी दूर है और संदेश बिल्कुल अपने लंबे बॉलिंग मार्क पर दूर कैमरामैन की तरफ से राइट आर्म राउंड द विकेट. शॉर्ट गेंद, खराब गेंद है और बड़ा प्रहार है. खराब गेंद के ऊपर गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. बहुत ही अच्छा स्ट्रोक. सीताराम पडवले, आपण कुठे असाल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सीताराम पलवडे साहेबांना विनंती असेल की आपण कुठल्याही हालतमध्ये व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. येत आहेत, धन्यवाद. शॉर्ट पिच डिलिव्हरी ती मित्र म्हणेन. अगदी असं वाटलं होतं की कधी जास्त जर उचली झालीस तर कदाचित नो व्हाईटचा देखील इशारा आला गेला असता. काफी खराब गेंद आली ती. मित्र म्हणेन फलंदाज अगदी टपून राहिला होता या चेंडू हिट करण्यासाठी. अगदी मारलं देखील प्रशांतने आणि 4 धावा मात्र प्राप्त करते. 13 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवर लागल्या जातात. संदेशला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. संदेश फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्क पर. उनके सामने है बल्लेबाज प्रशांत. फिर एक बार गेंद को उठा के खेला है मिड विकेट सीमा रेखा के ऊपर. मात्र ये इस बार योगेश ने गेंद को कलेक्ट किया और खिलाड़ी को वापस भेजा मैदान के बाहर. झालं नाही. एनर्जी देखील कमी दिसून आली फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. तर दुसरा विकेट मात्र या ठिकाणी धाव क्रमांक 13 वर पडला जातो. पहिला विकेट जर पाहिला तर 6 या धावसंख्येवर पडला होता आणि दुसरा मात्र 13 या धावसंख्येवर. आणि या षटकात जर चेंडू पाहिले तर 2 चेंडू टाकले होतात, 4 चेंडू मात्र शेष असणार आहे. आपण पाहतो 4 षटकाचा सामना पाहतोय. जय शिवाजी अनगाव अगेन्स्ट आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा. या 2 संघामध्ये पहिला सेमीफायनल आपण पाहतोय. मित्रांनो कुठे जाऊ नका, अगदी खूप मजा येणार आहे. अगदी याच्यानंतर दुसरा सेमीफायनल असणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र मेगा फायनल आणि त्याच्यानंतर मात्र बक्षीस समारंभ, निरोप समारंभ हे कार्यक्रम आपल्याला संपन्न करायचा आहे. काय जबरदस्त. आज मात्र लकडे सर आज सांगता होणार आहे. एकंदरीत 4 दिवस आपण या ठिकाणी होत आहे. आपल्याला थोडंसं नक्कीच एक शॉर्ट मध्ये अनुभव सांगायचा आहे. कशा प्रकारची स्पर्धा राहिली. निश्चित तौर पर स्पर्धे के बारे में अगर चर्चा करेंगे तो एक काफ़ी मशहूर टूर्नामेंट संयुक्त आदिवासी एसोसिएशन के माध्यम से, जिसमें किसी प्रकार की गलतियाँ हो नहीं रहे हैं. मेरे हिसाब से, मेरे अंदाज से एक काफ़ी अच्छा नियोजन, बड़ा नियोजन और आने वाले दिन में निश्चित तौर पर संयुक्त एसोसिएशन का नाम बड़ा होगा भिवंडी तालुका में और इसमें बिल्कुल शंका या दुमत नहीं है. अगदी बरोबर लकडे सर. आणि निश्चितच एक चांगली स्पर्धा आहे. अजून याच्यानंतर आणखी खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा असणार आहेत. याच्या आधी झालेल्या देखील आहेत आणि ही देखील स्पर्धा एक चांगली पाहतोय. मात्र या ठिकाणी चालू है, कमेटी की मीटिंग चल रही है. आईपीएल का भी मेगा एक्शन में देखने को मिलेंगे. सब लोग चर्चा कर रहे हैं, सभी उनके चर्चा तो आज मीटिंग में सब अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोच, सचिव बिचिव सब लोगों की चर्चा चल रही है.
आता जर पाहिलं तर सगळे आमचे पदाधिकारी आपण पाहिले, त्याच्यामध्ये अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, सहसचिव आहेत, सल्लागार आहेत, संपर्क प्रमुख आहेत, सगळे पदाधिकारी आज मला वाटतं एका जागा आणि बसून निश्चितच पुढच्या जे काही मॅचेस असणार आहेत, टुर्नामेंट्स असणार आहे, जे काही एपीएल आहे त्याच्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे आणि बाकी काही काही जे मुद्दे असतील त्याच्या संदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे. मात्र चर्चा या ठिकाणी होते लगेच सर संदेश या गोलंदाजाची, कारण त्याने 2 फलंदाज बॅक टू बॅक आउट केलेले आहेत. स्वाभाविक तौर पर सेमीफाइनल का मुकाबला है, अच्छी गेंदबाजी करनी होगी, अच्छी फील्डिंग भी करनी होगी. थोड़ी सी स्क्वायर लेग की दिशा में खराब फील्डिंग हुई थी, बाद में मिड विकेट के स्थान पर योगेश ने काफ़ी अच्छा कैच पकड़ा था. इस बीच गेंद को उठा के खेला, गेंद निकल गई, बल्लेबाज निकल गए 2 रन के लिए. खराब थोड़ी सी फील्डिंग, थोड़ी सी आउटफील्ड खराब है, उसकी वजह से थोड़ी सी मिस फील्डिंग हुई और 2 रन हासिल किए दोनों भी बल्लेबाजों ने अब आसानी के साथ. तो 2 रन से कुल स्थिति बदल गई, 15 रन 2 खिलाड़ी के नुकसान से. संदेश पीर से तैयार है, अपने बॉलिंग मार्ग पर बाएं हाथ के बल्लेबाज है, उनके सामने प्रवीण 2 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं. प्रवीण के लिए संदेश की गेंद बहुत ही बढ़िया गेंद, ब्लॉक होल में डाली हुई गेंद, लेकिन 1 रन के लिए कदम बाहर निकाले बल्लेबाजों ने और सही सलामत 1 रन पूरा किया बॅट्समॅन ने. चांगली गोलंदाजी मी तर म्हणे प्रभावित केलं. अगदी दर्जेदार डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते, अगदी गुणवत्ता आहे, क्लास आहे, अशा प्रकारचं चेंडू आपल्याला पाहायला मिळालं. अगदी प्रभावित केलं यावेळी मात्र संदेशने. 16 रन 2 खिलाडी के नुकसान. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, मात्र त्याच्यानंतर काय चांगलं कमबॅकिंग हे षटक पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केले, त्याच्यानंतर 4थ्या चेंडूवर 2 धावा आणि 5व्या चेंडूवर 1 धाव. लास्ट डिलिव्हरी इज रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. ओहो, यावेळी मात्र यसा फुल केला, स्क्वेअर लेकर रेझर मध्ये आणखी एक झेल होतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतो, तो म्हणजे प्रवीण इज आउट. शरद माफ करा, यस डीजे. काफी अच्छा कैच पकड़ा था. तो पहले 2 ओवर की समाप्ति के 50 कुल स्थिति है 16 रन 3 खिलाड़ी के नुकसान से. कोलकाता टीम की स्थिति, सेमीफाइनल का मुकाबला चल रहा है, काफ़ी अच्छी तरह से दोनों भी टीमें खेल रही हैं. पहले 2 ओवर के समाप्ति बाद 16 रन बन गए हैं, 4 खिलाड़ी उनके लौट गए हैं. हालांकि थोड़ी सी हावी हुई है जय शिवाजी उनके ऊपर, लेकिन अवसर है उनके पास. आने वाले पल में 2 ओवर का खेल बाकी है. 2 ओवर में निश्चित तौर पर बल्लेबाज तैयारी करेंगे, ज़्यादा से ज़्यादा रन बनाएंगे, कोशिश करेंगे अच्छे स्ट्रोक खेलने की और अच्छे रन बनाकर प्रतिस्पर्धी जय शिवाजी के ऊपर के सामने ज़्यादा बड़ा टोटल खड़ा करेंगे. नक्कीच, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या आणि त्याच्यानंतर 7 धावा येतात दुसऱ्या षटकामध्ये. चांगलं षटक मित्र म्हणेन, कुठेतरी एक प्रेशर वाढवलेलं आहे याची ठिकाणी आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा या संघाच्या 2 फलंदाजावर. कारण ज्यावेळी प्रेशर ज्यावेळी निर्माण होते, कुठेतरी फलंदाज चुकी करते, कारण धावा ज्यावेळी कमी लागल्या जातात ना कुठे ना कुठे एखादा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असतोय आणि तिथे जर शॉट सिलेक्शन चांगलं नसलं तर मग विकेट जाण्याची 100% संभावना असते. परंतु इथे आता मात्र 12 चेंडू असणार आहे, मारणे देखील गरजेचे असणार आहे, चांगलं शॉट सिलेक्शन देखील करणं गरजेचं आहे आणि जर फायनल तर तिकीट हवं असेल तर या 12 चेंडू मध्ये चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. तो अंतिम चषक के ऊपर ध्यान देकर बल्लेबाजी करनी होगी. इस बीच ये गेंद अच्छी गेंद है, तो दोनों भी अंपायर्स आपस में बातचीत कर रहे हैं, एक दूसरे को. नक्कीच मला वाटतं ही चेंडूच्या संदर्भात काय इशारा ते पंच एस डेड बॉल कदाचित असणार आहे. मला वाटतं घाई केली होती गोलंदाजाने, असंच काहीतरी दिसून येते. अगदी तयार नव्हता मला वाटतं बॅट्समन. डॉट बॉल नहीं डॉट बॉल गेंद है, डॉट गेंद माफ करा, डॉट गेंद या ठिकाणी पाहायला मिळाली. इस बीच पहली गेंद डॉस डाली है गेंदबाजों ने. इस बीच राजेश फिर से तैयार, ये गेंद उठा के खेला है काफी ऊपर से, मिड विकेट सीमा रेखा के बाहर, गेंद लिलिया पार होती हुई हमारे डाइस को सलामी देने के लिए 6 रन के लिए. बहुत ही अच्छा स्ट्रोक. अगदी आपल्या मान्यवरांना सलामी दिलेली आहे, अगदी एक त्याचं स्वागत केलेलं आहे, अगदी त्यांना खुश केलेलं आहे. मित्र असंच बनेन. बिल्कुल सही कहा. तो 6 रन से स्थिति बदल गई, योगदान भी बढ़ गया. कोलकाता टीम की 22 रन 4 खिलाड़ी के नुकसान से. राजेश फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर. राहुल है उनके सामने एक छक्के की मदद से.
राजेश मात्र मागच्या स्पर्धेमध्ये निश्चितच मागच्या कालच्या का परवाच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. मात्र आज थोडासा मागडा पडतोय. यावेळी देखील शॉट उडवलाय चेंडू हवेमध्ये चेंडूच्या खाली योगेश यस या ठिकाणी फलंदाज मात्र प्रशांत इज आउट. रन 4 खिलाड़ी के नुकसान से। राजेश फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। दाएं हाथ के बल्लेबाज हैं उनके सामने। अक्षय तैयारी कर रहे हैं ऊंचे कद के खिलाड़ी। राजेश के सामने तैयार। राजेश की गेंद फिर एक बार गेंद को घूम के खेला है मिड विकेट सीमारेखा के बाहर। हवाई सफर करती हुई गेंद निकल गई 6 रनों के लिए। बहुत ही अच्छा स्ट्रोक। थैंक यू मास्टर, काफी अच्छा मधुर धुन सुनाइए। मधुर तो सुना अभी अभी रोक दिया उसको। और ये मधुर शॉट था इस बार, क्या कहेंगे इस शॉट के बारे में? बेहतरीन स्ट्रोक, काफी अच्छा स्ट्रोक। जैसे कि गेंद बल्ले पर आई, बल्ले गेंद के ऊपर मोहर लगी थी 6 रनों की और गेंद निकल भी गई सीमारेखा के बाहर। चांगलं कनेक्शन झालं होतं, अगदी बॅट आणि चेंडूमध्ये चांगलं मिलन झालं 6 होतं। रन से कुल टोटल बन गया है 29 रन 4 खिलाड़ी के नुकसान। वन्स अगेन गोलंदाज मात्र तयार। यावेळी देखील चेंडू कार्पेटच्या साहाय्याने निघून जातो। यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही। एकच धाव या ठिकाणी मात्र समाधान मानू लागलं जाते। एका धावने संघाची धाव संख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते मला वाटतं 30 या धाव संख्येवर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये। अशा प्रकारे तिसऱ्या क्रमांकाचं षटक देखील संपलं जाते आणि तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर मी तर म्हणेन 14 धावा आलेल्या आहेत आणि थोडंसं खर्चिक षटक आपण पाहतोय। या षटकामध्ये 2 षटकार आले होते आणि मात्र कोणत्याही प्रकारचा गडी मला वाटतं या ठिकाणी बाद, एक फलंदाज बाद झालेले, एक खर्चिक षटक। राजेशने मात्र मागच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती। तर अशा पद्धतीने 30 धावा लागल्या जातात। 10.00 सरासरीने आपण या धावा पाहतोय। शेवटचं षटक खूप महत्वाचं असणार आहे। 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील या ठिकाणी आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाला। आणि कुठेतरी एक षटक जितेंद्र राऊत प्रमाणे, संदेश या गोलंदाजाप्रमाणे शेवटचा जो गोलंदाज असेल त्याला टाकावी लागणार आहे जर फायनलचं तिकीट हवं असेल तर। निश्चित तौर पर सभी लोग गेंदबाज हो बल्लेबाज हो भरपूर कोशिश करते हैं कि अपनी टीम जीत जाए, अपने तरफ से एक अच्छा प्रदर्शन हो, अच्छा खेल हो। तमाम क्रिकेट प्रेमी अपने बैट के बलबूते पर खुश रहे। तमाम क्रिकेट प्रेमी अपने गेंदबाज के धार पर खुश रहे कि अपनी गेंदबाजी के धार पर एक के बाद एक विकेट पटका जाए, एक के बाद एक डॉट बॉल निकल जाए। तो सबकी सोच रहे, सबका एक अलग अलग दिमाग से चल रहा है। लेकिन उनकी कभी कभी उनके विरुद्ध भी चलता है, कभी कभी उन बल्लेबाज के विरुद्ध गेंदबाज हावी होते हैं, गेंदबाज कभी गेंदबाज के ऊपर बल्लेबाज हावी होते हैं। क्रिकेट एक ऐसा गेम है और स्वाभाविक तौर पर एक दूसरे को के ऊपर कुरझुड़ी करने की दोनों को भी जरूरत है। नक्कीच। तर शुभ मात्र आपण पाहतोय गोलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन मात्र सामोरे असणार आहे
हो, यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी यावेळी पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपल्याला देखील पाहायला मिळतं. यस आपण लक्ष्मण हळल सर यांच्या माध्यमातून आमचे गोललेखक रोहन वाघेला मात्र वाईटचा इशारा येते. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. लेंथ आणि लाईन देखील लेग स्टंबर होते आणि त्याच अनुसार कुठे ना कुठे हा वाईटचा इशारा येते. अगदी जर आपण ट्रॉफीज पाहिले पहा, अगदी प्रत्येक संघाला असं वाटत असेल यार आम्हाला मिळू दे. आता या 4 संघांना मिळणार आहेत, मात्र जे काही संघ या ठिकाणी पराभव झाले थोडीशी मनामध्ये नक्कीच एक निराश आली असेल. और इस बीच गेंद हवा में खेल बैठे का ऊपर, नो बॉल का ठीक इशारा आता हुआ, बल्लेबाज के पास मौका मिला दूसरा रन पूरा करने का. लगभग 3 रन टीम के खाते में लग चुके हैं, यानी कि 3 रन से कुल टोटल है 34 रन 4 खिलाड़ी के नुकसान से. चुकी करतोय हा गोलंदाज मित्र मानेंना. बिमर डिलिव्हरी आपण पाहतोय. Yes, योगेश पाटील चाविंद्र, आपण कुठे असाल मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे थर्ड अंपायर नो चेंडू आहे, नो. थोडस पेंडिंग असणार आहे रिझल्ट, माफ करा. यावेळी निश्चितच रिव्ह्यू जो मागित होता यावेळी यसा करेक्ट निर्णय, सही निर्णय पंच के माध्यम से. आणि नो मात्र असणार आहे, फ्री हिट असणार आहे, हात मोकळे करण्यासाठी संधी असणार आहे फलंदाज अक्षय याला. क्या बात है लकड़े सर, अभी 6 रन आएंगे क्या लगता है इस गेंद के ऊपर? क्योंकि बल्लेबाज के पास अवसर है, आग बंद कर शॉट खेलने का अवसर है. नहीं ऐसा कोई टेंशन नहीं है. अगर कैच भी जाते, आउट भी होता है, बॉल भी होता है, कोई टेंशन नाही. नक्कीच पाहुण्यांचं आगमन होते या ठिकाणी. नहीं तो लेकिन तर खूप खूप आपलं स्वागत असणार आहे. तो फ्री हिट के गेंद के ऊपर एकमात्र रनआउट के तोहफे पर आउट होने का मौका प्रतिस्पर्धी टीम को, फील करने वाली टीम को रहता है. इस बीच तर सन्माननीय निश्चित योगेश पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन होते. मॅन फ्रॉम सामिंद्र आपलं देखील खूप खूप स्वागत करतोय. त्यांच्या समोर देखील आपण मान्यवर पाहतोय. आपलं देखील खूप खूप स्वागत. यावेळी मात्र या ओव्हर थ्रो केला गेला होता. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय, किती धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 2 रन प्राप्त केले. हो 2च धावा असतील. चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली लकडे सर. तो 36 पर 4 कोल्हापाड़ा टीम की स्थिति काफ़ी अच्छी, काफ़ी मजबूत बन रही है. अंतिम ओवर प्रगति पथ पर है. अंतिम ओवर के अंतिम 4 गेंदे का खेल, 5 गेंदे का खेल बाकी है. 4 गेंदों का खेल बाकी है. एकच बॉल झालेला आहे. यावेळी मात्र अक्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न केला जातो. अबीर केली जाते, चेंडू देखील निघून जाते. डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल का? डिक्लेरेशन मध्ये चेंडू जातोय. फक्त एकच धाव असणार. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू टाकून होता या षटकामध्ये मात्र 2 आणि एकत्रित धावा देखील जर आपण पाहिल्या 37 5 गडीच्या मोबदल्यामध्ये. बिल्कुल 37 रन 5 खिलाड़ी के नुकसान से. 2 गेंदे हो चुके हैं, 37 रन है. पहली गेंद वाइट थी, उसके बाद दूसरी नो थी और तीसरी गेंद के ऊपर 2 रन निकाले और अब 1 रन. बराबर 4 गेंदे डाले जिसमें 2 गेंदे एक्स्ट्रा है. शुभम 1 सेकंड रेडी फॉर द नेक्स्ट डिलीवरी. स्ट्राइक बेट्समैन इज अक्षय. लुक एट दिस. हो यावेळी हो क्लीन बॉल केला जातो. यष्ट्यावर बसला केला जातो. फलंदाज बाद होतो. यस अक्षय इज आउट. क्या गेंद इस बार पूर्ण एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाज शुभम मात्र एष्ट्या बाकवल्या. परतीचा प्रवास करताय फलंदाज अक्षय. मात्र या ठिकाणी आणखी एक फलंदाज बाद होते. 6वा हा फलंदाज बाद असणार आहे. 37 या धावसंख्येवर प्रवीण मात्र बाद होते आणि या ठिकाणी प्रवीण बाद होते. नवनाथ दलवी ना? हा ठीक आहे. नवनाथ दलवी का? नाही तेव्हा एक षटक छपून दे. मग नाव काय सांगा? नवनाथ दलवी. नवनाथ दळवी. इथे लिहून ठेव, इथे. काफी अच्छा मुकाबला चल रहा है, काफी अच्छा क्रिकेट चल रहा है दोनों के बीच. तर अशा पद्धतीने जर स्कोर कार्डावर नजर टाकली तर 37 धावा 6 गडीच्या मोबाईलमध्ये 3 चेंडू शेष असणार आहे. या षटकातल्या 3 चेंडू शेष असणार आहे. त्याला स्पीड अप करायचंय. लास्ट ऑफिशियल वॉर्निंग असणार आहे. पंचांना देखील सूचित केलं जाते. आपण वेळेच्या बाबतीत नक्कीच थोडस अपडेट राहायचंय. स्ट्राईकला मात्र न्यू बॅट्समॅन आपण पाहतोय. मला वाटतं रोहित असणार आहे स्ट्राईकसाठी आणि गोलंदाज मात्र पुन्हा एकदा रेडी होतोय शुभम.
तीन चेंडू शेष असणार आहे. 37 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जातात. शुभम गेंदबाजी का भार संभाल रहे हैं और स्थिति है काफी अच्छी बन गई है. 37 रन है 5 खिलाड़ी के नुकसान से. चला स्पीड अप करायचं आपण. क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप कव्हर रिझर्व मध्ये एक क्षेत्ररक्षण लावलं जातं हलकासा डीप कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये. त्याच्यानंतर एक सिंगल रोखण्यासाठी आपण क्षेत्ररक्षण पाहतोय या ठिकाणी शॉर्ट पॉइंट रिझर्व मध्ये यसचा. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय एक लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय, माफ करा, पुन्हा एकदा यावेळी मात्र यस चांगलं कट केलं जात आहे. मित्रमंडळीने चेंडू जातोय यावेळी कार रिझल्ट येते 15चा यसचा डिक्लेरेशन झोन साठी एकच धाव या ठिकाणी मिळाला जाईल. 38 धाव मात्र स्कोर कार्डवर. 38 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर आई दुधेश्वरी कोल्हापड़ा टीम की स्थिति. सेमीफाइनल का मुकाबला चल रहा है. पहले सेमीफाइनल का मुकाबला है और काफी समय निकल गया है इस मुकाबले में. 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. चला स्पीडअप करायचंय. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षण हे हलवलं जात आहे आणि गोलंदाज मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय हा गोलंदाज शुभम. शेवटचे 2 खूप चेंडू महत्वाचे असणार दोन्ही संघासाठी. लेफ्ट हँड बॅट्समॅन वन सेकंड रेडी फॉर द नेक्स्ट डिलिव्हरी. हो हो हो, क्या बात है, क्या बात है. बेहतरीन चेंडू पर बेहतरीन शॉट गॅप देखील काढला जातो. चेंडू यस आउट ऑफ द पार्क जाणार सीमा पार चौकार. बयालीस रन बन गए हैं. काफ़ी अच्छा स्ट्रोक खेला था. जैसे कि लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑन के बीच में से छोटी सी दरार थी 2 खिलाड़ी के बीच में से, उसमें से फरार होती हुई गेंद निकल गई थी 4 रनों के लिए. Last delivery remaining of this over. Once again look at this what's happen on this delivery. Yes, last delivery. Oh हो हो हो, यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये निश्चितच डॉट होत आहे. अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ संपला जातोय. धावा लागल्या जात आहेत. स्कोर कार्डवर 42 आघाडीच्या मोबदल्यामध्ये आणि 43 धावांचं हे लक्ष असणार आहे. क्या बात आहे, बेहतरीन गेंदबाजी. जाऊया आपण स्वागत समारंभाकडे आपण जाऊया. दरम्यान आपण स्वागत समारंभाकडे बोलूया. मी नवनाथ दलवी साहेबांना विनंती करतोय की व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या पाहुण्यांच्या स्वागत समारंभाकडे बोलू. पाहुण्यांचं स्वागत करणे, सत्कार करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याला अनुसार आपण बोलूयास. रोशनजी मुकणे साहेबांचं यथोचित सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी नवनाथ दौली साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. रोशन मुकणे साहेबांचं सत्कार होतोय, सन्मान होतोय आणि सत्कार समारंभ म्हटला तर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचंय. झालेले यांचा सत्कार आणि सन्मान होतोय दलवी यांच्या शुभ हस्ते. करून सिरीज साठी कूलर आपल्यासाठी मिळालेला आहे. धन्यवाद. असेल की व्यासपीठावर स्थानापन्न झालेले रवीजी पडवले यांचा सुद्धा इथे सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. पाटील पोगावचे एक प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक खिलाडी संदीप पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. विनंती करतोय की त्यांनी व्यासस्थानापन्न व्हायचंय. त्या योगेश पाटील चाविंद्रा यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आहे आपल्या या व्यासपीठावर. चला स्पीडअप करायचंय. आपल्याकडं आणखी 2 सामने खेळणे बाकी असणार आहे. धन्यवाद. तर चलू बोलूया सामन्याकडे. जिंकण्यासाठी बरोबर 43 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करण्याच्या तयारीमध्ये दिसते. तर आपण पाहतोय जय शिवाजी अनगाव संघाची चेंडूची पाहणी करतायत आणि लगेचच मैदानामध्ये वाटचाल करतील यात काही शंका नाही. आणि 2 फलंदाज असतील त्यांचे. तर आपण पाहतोय निश्चितच आपण चषक 2022 पाहतोय. संध्याकाळचा सत्र आपण पाहतोय. नक्कीच
मान्यवरांचं काही शुभ आगमन देखील आपण या ठिकाणी झालेलं आहे व्यासपीठावर. त्यांचं देखील अगदी यथोचित स्वागत सन्मान देखील केलेलं आहे. आणि काय अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं आयोजन नियोजन पाहतोय. सन्मानित श्री नितेश कोंडारे दादा, सन्मानित श्री कृष्णा पटवले दादा, सन्मानित श्री स्वप्ना दलवी, सन्मानित श्री साईनाथ घाटाल यांच्या माध्यमातून आणि रोहन वाघे जे आमचे गुणलेख आपण पाहतोय. 4 दिवस आपण लाभले, अतिशय अथक मेहनत, चांगले प्रयत्न केले आणि या ठिकाणी आपल्याला स्पर्धा ही दिसून आली. तर आज मात्र नक्कीच शेवटचा दिवस आहे. चला शतरक्षण लावून घ्यायचंय. आणि एक मिनिट, आयोजक साईनाथ घाटाल आपण प्लीज थोडस आढळ सरांशी चर्चा करून घ्या प्लीज. एक मिनिट लक्ष्मण आढळ, आपण चर्चा करा. तर क्या बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिली जय शिवाजी अनका और दुधेश्वरी कोल्याचा पाड़ा, ये दोनों टीम के माध्यम से. आणि मायबाप क्रीडा रसिक देखील मोठ्या प्रमाणात आपण या मैदानाच्या सभोवती मायबाप क्रीडा रसिक आपण पाहत आहोत. अगदी स्क्रीनवर देखील पहा, लगेच कव्हरेज केलं जाते. हॅलो, चला तर जय बजरंग स्पोर्ट भावाले आणि दुधणी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, थोडंसं आम्ही विसरून गेलो, तर नाणेफेकीसाठी ताबडतोब हजर राहायचं आहे. भावाल्या संघाचं आगमन झालेलं आहे, तर विनंती असेल दुधनी संघाच्या संघनायकांना की आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब हजर राहायचं आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. पंचांना विनंती असेल की सामन्याला त्वरित सुरुवात करायची, ताबडतोब सुरुवात करायची. मान्यवरांना पाठवतो मी, परंतु जास्त वेळ इंटरव्ह्यू घेऊ नका. योगेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायचे, टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. योगेश पाटील आणि संदीप पाटील जोडगळी जायचे. योगेश पाटील आणि संदीप पाटील, दोन पाटील बंधूंना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन नाणेफेकी करून घ्यायची आहे दोन संघामध्ये. आणि मुख्य किरण सरांना विनंती असेल जास्त वेळ इंटरव्ह्यू घेऊ नका. पंचांना विनंती असेल, फार उशीर झालेला आहे, भरपूर उशीर टायमिंग घेतलेले आपण. सर यस मान्यवरांचे खूप खूप आभार. टॉस बॉक्स मध्ये चालू ठेवायचा आहे सामना, चालू करायचा आहे. पंचांना विनंती असेल चालू करा. आपण आपल्या टॉस बॉक्स मध्ये देखील आधी मान्यवर आणि एकंदरीत थोडंसं वेळेअभावी आपल्याला एक षटक कमी करावं लागतं. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या की आपण 3 षटकांची मॅच खेळ होतोय, कारण आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, कारण आपल्याला फायनल जास्त ओव्हर्सची खेळवता येईल या उद्देशाने मान्यवर देतोय. आणि टॉस बॉक्स देखील आपल्याला माहिती असणार आहे, कारण कॉईन देखील अष्टमैनिक पोगापाडा आणि आपण चषक असं कॉईन वर नमूद केलेलं आहे. तर यस टॉस केला जातोय दरम्यान आपण चषक असा कॉल दिलेला आहे आणि अष्टविनायक पोगापाडा असा कॉल आलेला आहे. यस मान्यवरचे आभार. विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावर जायचं आहे. खूप खूप थँक्यू. आणि त्याचबरोबर श्रीकांत तुझ्या अजून टॉस देखील लागलेला आहे, फक्त निर्णय आपला कळवायचा आहे. जी दुसऱ्या सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय आणि टॉस के बॉस श्रीकांत पडवले यांच्या बाजूने श्रीकांतजी पडवळे आपण डिसिजन इथेच घ्यायचं आहे. यस 3 षटकांची मॅच आहे, फिल्डिंग करायची आहे. तर दोन्ही संघांना गेंद को क्लिक करने में सफल हुए, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए बहुत ही बड़ा स्ट्रोक. तो बराबर 43 रनों का लक्ष्य है उनके सामने. पहले 2 गेंदों के ऊपर 7 रन बन गए. एक छक्के के मदद से जय शिवाजी अनगांव की स्थिति काफी भक्कम बन गई पहले 2 गेंदों के ऊपर. गेंदबाज राहुल है और केवल बिल्कुल ने शुरुआत काफी अच्छी की है अपनी टीम के बल्ले से. फिर एक बार फील्ड का मायना करने के बाद केवल तैयार हो रहे हैं राहुल के सामने बल्लेबाजी करने के लिए. 43 रनों का लक्ष्य है उनके सामने. 4 ओवर में मुकाबले को जीतने के लिए फुल टॉस गेंद है, गेंद को ढकेल दिया, हवा में गेंद निकल गई और केवल आउट.
साठी तर पहिला कोल्हाच्या पाड्या विकेट संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपले क्षेत्ररक्षकाने आपल्या आपापली जागावर स्थिर राहायचं आहे, ताबडतोब जास्त वेळ खर्च करायचा नाही. तर पहिला विकेट पडला जाते 7 या धावसंख्येवर. आतापर्यंत 110 षटकार आणि 101 चौकार लागले जाते. अगदी आपल्या स्क्रीनवर देखील पाहू शकता. अगदी इनफिल्डच्या भरून मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गॅप शोधू शकला नाही आणि फलंदाज मात्र केवळ या ठिकाणी बाद होते. तर यस यावेळी मात्र सफलता मिळाली जाते. अगदी 43 धावांचं लक्ष समोर असताना जवळ 11च्या सरासरी या धावा आणणं गरजेचे असणार आहे. सर थोड़ी सी फुलटॉस गेंद थी, अगर गेंद को ऑन साइड की दिशा में खेलते तो निश्चित तौर पर एक दूसरी रन मिल सकती थी, लेकिन ऑन साइड के ऑफ साइड की दिशा में खेलने के लिए निकल गए. आसान सा कैच कवर में निकल गया और कवर के खिलाड़ी द्वारा किसी भी प्रकार की गलती नहीं हुई. अगदी बरोबर. कारण मी तर म्हणेन फुलटॉस चेंडू होता, मात्र फायदा घेता आला नाही केवळला. अगदी सेफ शॉट टाकण्याच्या नादामध्ये स्वतःचे विकेट गमावलेले. तर यस मोठी बिग विकेट होती, सफलता मिळाली जाते. अगदी प्रत्येक षटकाला 11च्या सरासरी धावा जमवणे गरजेचे असणार. जय शिवाजी अनगावला स्पीडअप करायचं. याच्यानंतर सामना 3 षटकाचा, कदाचित फायनल देखील कमी षटकाचा आपला खेळायला लागेल. अशा प्रकारचा आता मात्र टायमिंग कमी असणार. थोडं वेळे संदर्भात कॉपरेट करायचं आहे. राहुल की अगेन अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, बल्ले को चीरती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास डॉट बॉल होती हुई. बहुत ही अच्छी गेंद, शॉर्ट पिच डिलिव्हरी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सुंदर चेंडूची समाप्ती होते. 7 धावा मात्र स्कोर कार्डवर. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय, मला वाटतं साईनाथ मात्र आपण स्ट्राईकला पाहतोय. इस बीच राहुल फिर से तैयार है. राइट आर्म ओवर द विकेट, उनको एक गेंद फुल टॉस गेंद क्लिक करने में सफल हुए गेंद को, लेकिन गेंद डिक्लेयर जोन में गई है या डिक्लेयर जोन में गेंद बड़ा स्ट्रोक था, काफी अच्छा स्ट्रोक था, प्रेक्षणीय स्ट्रोक था, लेकिन डिक्लेयर जोन है. केवल मात्र 1 रन मिलेगा जय शिवाजी टीम के खाते बॅड लक. मी तर म्हणेन बॅड लक. काय अप्रतिम हा फटका होता, काय क्लास दाखवला होता. डायरेक्ट क्लिक केलं, अगदी जबरदस्त या ठिकाणी संपर्क साधला गेला होता. अगदी या ठिकाणी फलंदाज सायनाथ देखील नाराज असेल, त्याचे सपोर्टर देखील नाराज असतील, अनगावचे सगळे जे काही त्यांचे प्रेक्षक असतील, सपोर्टर असतील, नाराज असणार आहे. सुंदर फटका होता, मात्र मी तर म्हणेन बाळ वाचले. फुल टॉस चेंडू होता. प्रशांतला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार. 8 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये. वन्स अगेन लास्ट डिलिव्हरी आय थिंक. ओहो यावेळी मात्र आपण एकदा थोडासा नक्कीच सफल झाला होता. फलंदाज अपील तर केली जाते. पंचाचा पाहूया रिझल्ट काय. यस सुंदर चेंडू आणि पहिले षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 8 धावा. पहा रिप्ले ऍक्शन मध्ये देखील पाहतोय शेवटचा चेंडू. ओहो अगदी मधल्या स्टंपवरून वरून गेला होता. अगदी चांगला निर्णय पंच लक्ष्मण आडलसर यांच्या मधून. तर यस पहिलं षटक संपलं जाते. धावा लागल्या जातात 8 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. अस्किन रन रेट पाहिला तर कमीत कमी 11 धावांची गरज असताना कुठेतरी 3 धावा या कमी आलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात. वेळे संदर्भात थोडंसं सहकार्य करायचं आहे प्लीज. शेवटचा ऑफिशियल कॉल असणार आहे. आई दुधेश्वरी कोहलीला अथवा पॅनलिस्ट केले जाणार आहे. पंचांना विनंती असेल, जर एखादा संघ विलंब करत असेल तर मग पॅनलची नक्कीच आम्हाला इशारा करायचा आहे. तर पाहूया नवीन गोलंदाज कोण येते, कोणत्या गोलंदाजावर विश्वास ठेवला जातोय. कारण पहिलं षटक संपलं जाते. 8 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि एक गडी देखील केवळ मात्र बाद होते. संधी मात्र बॅलन्सिंग असणार आहे. आपण पाहतोय आपण नाना चषक 2022 पाहतोय. खूप मजा या मात्र स्पर्धेमध्ये येताना दिसून येते. अगदी आपल्याला देखील समालोचन करताना खूप आनंद या ठिकाणी दिसून येते. कारण मायबाप क्रीडा रसिक पहा अगदी मैदानाच्या सभोवती या क्रिकेटचा आस्वाद घेताना, या मॅच मजा घेताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी जय शिवाजी अनगाव संघ म्हटला तर मागच्याच पोगावच्या मैदानावर चॅम्पियन हा संघ राहायला गेला होता आणि तिथून तो रिदम जो पकडलाय तो आता मात्र सोडताना दिसून येत नाही. अगदी मॅच पकडताना दिसून येते. मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये निश्चितच चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तो बराबर 35 रनों का लक्ष्य है उनके सामने 18 गेंदों में. तो लगभग रन रेट उनके सामने बढ़ गया है. 12 रन के आसपास रन बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए. प्रति ओवर के पीछे पहली ओवर की समाप्ति के बाद कुल स्थिति केवल मात्र 8 रन एक खिलाड़ी के नुकसान से. मोर्चे का भार संभालने के लिए नए गेंदबाज चुने गए हैं. समीर के हाथ में गेंद सौंपी है उनके टीम के कैप्टन्स ने और समीर तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर. सामने है बल्लेबाज योगेश जिनको अपना खाता खोलना बाकी है पहले और बाद में स्कोरिंग को आकार या उकार देना है. क्या करते हैं आने वाले पल में स्पष्ट होगा. समीर बिल्कुल तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर. गेंदबाज समीर, बल्लेबाज भी तैयार है.
चला स्पीडअप करायचं गोलंदाज देखील समीर मात्र तयार होते. स्ट्राईकला मात्र निश्चितच योगेश असणार आहे. नाव स्ट्राईकला आपण पाहतो सानेत जाधव आणि अनंत मात्र गोलंदाजीमध्ये देखील बदल केला जाते. अनंतावर नक्कीच या ठिकाणी गोलंदाजीचा भार दिलेला आहे. चला स्पीडअप करायचं याच्यानंतर 3 षटकाचा सामना असणार आहे आणि स्पीडअप झाल्यानंतर मग फायनल देखील कमी षटकाची ही आपल्या खेळवली जाणार आहे आणि 43 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा मात्र स्कोर कार्डवर लागले जातात. योगेश मात्र स्ट्रायकिंगसाठी अनंत मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय. यस 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आपण पाहतोय. पहिला सेमीफायनल यस फर्स्ट डिलिव्हरी फ्रॉम द अनंत टू दी योगेश. चांगला क्लिक केले जाते अगदी स्क्वेअर लेकर रेझर मध्ये अगदी मैदानाचा शोभा वाढवणार हा शॉट पाहतोय. मिस फील्ड केली जाते. फेक येईपर्यंत मला वाटतं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपला स्वतःचं खातं देखील उघडलं जात आहे आणि स्कोर कार्डवर मात्र धावा लागल्या जातात 10 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. तो अनंता फिर से तैयार है योगेश के सामने. योगेश जैसे बल्लेबाज जय शिवाजी के बल्लेबाज है, उनके पास क्षमता है हवा में स्ट्रोक खेलने की और मुकाबला लिलिया मुकाबला का जो नक्शा है बदलने की उनके पास ताकत है, लेकिन ये काम अभी करना होगा उनको. अनंता इस बीच तैयार योगेश के लिए. शॉर्ट गेंद पुल करने का प्रयास किया था, पुरते चुके, हल्की सी अपील हुई, गेंद काफ़ी ऊपर आई थी. ये देखते हुए डिसीजन्स काफी अच्छा अंपायर हडल द्वारा अगदी अक्रॉस द लाईन आला होता. पहा रिप्ले मध्ये देखील पहा चेंडू पाहिला तर थोडंसं लेग स्टंपर होता नक्की पॅड वर मात्र आदला जातोय. चेंडू हातामध्ये मिलन करता आलं नाही. डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. शॉर्ट सिलेक्शन चांगलं करावं लागणार आहे आणि अनंत या गोलंदाजीविषयी म्हटलं तर एक चांगला गोलंदाज, चतुर गोलंदाज, हुशार गोलंदाज समजला जातोय. मात्र तिसरा क्रमांकाचा हा चेंडू असणार आहे. गोलंदाज अनंत पुन्हा एकदा यावेळी देखील उडवलं. यावेळी रात्र एलिमिनेशन होताना दिसून येते. यस बिग विकेट योगेश इज आउट. दुसरा झटका यस तुझे. अशा पद्धतीने जर विकेट मात्र पडला जाते आणि एकंदरीत 10 पर मात्र दुसरा विकेट पडला जाते. बेहतरीन गेंदबाजी हो रे आनंद के माध्यम से. मिड विकेट के स्थान पर जो कैच पकड़ा खिलाड़ी ने इतना बेहोश खुश हुआ, इतना बेहोश हुए थे खिलाड़ी कि काफ़ी बेहतर खुश हुए थे, खासकर प्रशांत है. और चला स्पीडअप करायचं आहे या ठिकाणी. तर अनंता चला थोडं घाई करायची मित्रांनो. चला वारंवार आपल्याला सांगितलं जाते टाइम नाही आपल्याकडं. तर जवळजवळ चौथा चेंडू घेऊन जाते गोलंदाज अनंता. स्ट्राईकला मात्र साईनाथ चांगला कट केलं जातं. निखिल मला वाटतं स्ट्राईकला आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडू देखील निघून जाते. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं जात नाही आणि चेंडू जातो सेमरीच्या पलीकडे. काफी अच्छा कट का शॉट था. गेंद दंदनाती हुई, सनसनाती हुई निकल गई थी पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. बहुत ही अच्छा स्ट्रोक, प्रेक्षणीय स्ट्रोक, विश्वनीय स्ट्रोक. थोड़े सा मौका मिल गया है तो लौट चलते हैं पाहुण्यांच्या प्रमुख सत्कार समारंभाकडे बोलतो आपण. मी नितेश कोठारी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचा कोंढारी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आहे. तर सन्मान मूर्ती असतील अनंता वारे पोगाव. अनंता वारे यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आहे. तर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय अनंताजी वारे यांचं आपल्या व्यासपीठावर आपण स्वागत, सत्कार आणि सन्मान आपण करतोय. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय नितेशजी कोंढारे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावर. त्यानंतर आपले पोगाव स्पाटा गावचे समाजसेवक सन्माननीय सीतारामजी पडवले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण यापुढे आपला देखील आपल्या व्यासपीठावर स्वागत, सत्कार आणि सन्मान केला जाईल. सन्माननीय नितेश कोंढारी आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत, सत्कार आणि सन्मान आपण करायचा आहे. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सन्मानित
केलं जातंय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय संदीपजी पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपल्या व्यासपीठावर आपण स्वागत सत्कार आणि सन्मान आपण करायचा आहे. सन्माननीय नितेशजी कोंडारी आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभस्ते आपण यथोचित मान्यवर सन्माननीय संदीपजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण स्वागत सत्कार आणि सन्मान आपण करतोय. सर एकंदरीत एक भगवी मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. त्यानंतर पोगोपाटा गावचे आपले सन्माननीय गणेशजी वाघे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील स्वागत सत्कार आणि सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण करतोय. त्याचबरोबर सन्माननीय थँक्यू टू कॉमेंट्री बॉक्स. तर 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. सामना थोडस मात्र अस्किन रन रेट मात्र या ठिकाणी वाढलं जाते. आता मात्र हे षटक खूप निर्णायक असणार आहे, दिशा आणि दशा दर्शवणार असणार आहे. परंतु यावेळी जर पाहिलं तर करेक्ट रिक्वायर्ड जर पाहिलं तर 13.50 बालाराम घाटाल आपण कुठे असाल स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. बालाराम घाटाल फर्स्ट डिलिव्हरी यावेळी मात्र निश्चितच चेंडू जाऊन देतोय, कारण क्या बात आहे, बेहतरीन डिलिव्हरी या ठिकाणी. पहा अगदी एसट्यांच्या वरून असं वाटलं फलंदाजाला की हा कदाचित वाईट जाईल की काय, आणि त्याच अंशी कुठे ना कुठे खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. हे या षटकामध्ये मारावं लागणार आहे. गोलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय स्लोर डिलिव्हरी पूर्णपणे फसवलेलं आहे गोलंदाजाने. क्या बात आहे, बेहतरीन गेंदबाजी हो रही आहे. अगदी रिप्ले मध्ये देखील पहा, अगदी काही उत्तर नव्हतं, अगदी सारवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता मात्र 10 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय समीर, व्हॉट्स द बॉलिंग, सुपर बॉलिंग. तिसरा चेंडू असणार आहे. राईट आउट विकेट वन्स अगेन. this time over pitch delivery ball go to the यावेळी देखील यावेळी मी तर म्हणेन झेल घेणे गरजेचं होतं. अगदी दुसरा तिसरा चौथा प्रयत्न केला, मात्र झेल काही हाताला लागलं नाही आणि एकच धाव मला वाटतं या ठिकाणी मिळाली जाते. आणि आता मात्र 9 चेंडू आणि 26 धावांची गरज असणार आहे. या षटकातला चेंडू टाकून होते तीन चेंडू हे खूप निर्णायक असणार आहे. 2 तरी मोठे फटके येण्याची गरज असणार आहे जय शिवाजी अनगावला, आणि त्यासाठी स्ट्राईक मात्र राखली जाते ती म्हणजे निखिल गायकर या फलंदाजाने. Once again, Samira Ratam out to wicket. Once again, strike batsman is Nikhil Gaikar. this time over pitch delivery बोडावला, यावेळी बोडावला, झेल होईल का? क्या बात आहे, चांगला अफड या ठिकाणी आपल्या संघासाठी 4 धावा मात्र या ठिकाणी वाचवल्या जातात. आणि यावेळी मात्र 4 नाही तर 5 धावा वाचवल्या जातात. धावची स्वरूपात बाद होते फलंदाज मला वाटतं योगेश इज सायनथ इज आउट. तर निश्चितच आपले संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान संपर्क प्रमुख आमचे जवळचे मित्र गणेशजी चौधरी दादांचं देखील शुभ आगमन झालेले. दादांना विनंती असेल थेट आपण मंचावर या आणि या मंचावर निश्चितच बसण्याचा आनंद घ्या. आपलं देखील खूप खूप स्वागत करतोय गणेशजी चौधरी साहेब. अनगावसाठी योगेशजी पाटील पोगाव यांच्याकडनं चाविंद्रा यांच्याकडनं लागोपाठ 2 चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले जय शिवाजी अनगावसाठी. तर 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. उरलेल्या 2 चेंडू मध्ये 2 फटके येणे गरजेचे असणार आहे. यावेळी देखील स्पेअर मारा केला जाते. पंच लक्ष्मण हाडल सर यांच्या माध्यमातून खराब चेंडूचा इशारा येतोय, वाईट चेंडूचा इशारा येतोय. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. उरलेले 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे, स्पेशली जय शिवाजी अनगाव संघाला. आणि कोल्हापाडा संघाचा विचार केला तर हे 2 चेंडू खूप चांगले टाकावे लागतील, कारण पकड जर मजबूत करायचे असेल तर हे 2 खूप चेंडू महत्वाचे असणार आहे. लकडे सर बिल्कुल सही कहा, काफी निर्भर कर रहा है इस 2 गेंदों के ऊपर, इस दोनों टीमों के बीच में चलने वाले मुकाबला. काफी अच्छी गेंद डाली थी. अगर इस आखिरी गेंद के ऊपर चौका छक्का आता है तो निश्चित तौर पर एक और मॅच की दिशा क्लास बघा. फसवलं मित्र म्हणून, अगदी फसवलं. जसं आपण एखाद्याला फसवतोय काफी अच्छी फसवलं. गती परिवर्तन केला आणि गतीचा अभ्यास करू शकला नाही निखिल गायकर. शेवटचा चेंडू लास्ट
चेंडू असणार आहे. यावेळी देखील उडवलाय चेंडू जाईल का शिबिरच्या पलीकडे. रिझल्ट काय येतोय. येस, दिस इज अ मॅक्सिमम षटकार. गरज असणार आहे. 6 चेंडू 18 धावांची गरज. एक फटका आला त्याच अनुषंगाने कुठे ना कुठे थोडस या ठिकाणी थोडस सोपं म्हणता येणार नाही. थोडस एक संधी असणार आहे जय शिवाजी अनगाव संघाला. मात्र काय चांगला फटका क्लास केला होता, चांगला ग्लान्स केला गेला होता आणि एक षटकार आला होता. आणि 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. काय होईल लगेच सर, काय वाटतं तुम्हाला. तो निश्चित भविष्यवाणी निश्चित करने के लिए मैं तैयार नहीं. अंदाज आपण करूया. कारण 6 योगेश चेंडू पाटील मध्ये 18 यांच्याकडनं धावांची मात्र गरज. लागोपाठ 2 षटकार जर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले अनगाव संघासाठी, जय शिवाजी अनगावसाठी. आणि नक्कीच करून अनगाव संघाचे पाठीराखी असतील ते मोठे. चला स्पीडअप करायचं, संदर्भात सहकार्य करायचं आहे. पण एकदा शेवटचा ऑफिशियल कॉल असणार आहे. दोन्ही संघाला लास्ट ऑफिशियल कॉल असणार आहे. 2 धावांची विश्वास penalty असणार आहे. काथोड जाधव अनगाव यांच्याकडनं लागोपाठ 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. संदेश मात्र सायकलीसाठी असणार आहे. मास्तर सर यांच्याकडनं, विश्वास नवीन सर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी. मला वाटतं शरद असणार आहे. पहिला चेंडू यावेळी देखील उडवला मिस्टर शॉट. यावेळी मात्र कॉल होता. झेलसाठी कॉल नाहीये आणि 2 क्षेत्ररक्षामध्ये ताळमेळ नाही आणि त्याचाच फायदा मात्र या ठिकाणी संदेशला होतोय. संदेशला जीवदान मिळते आणि प्लस 1 धाव देखील मिळत जाते. आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावांची गरज. दोनों के बीच में टक्कर हुई थी लेकिन कैच सीमा रेखा के ऊपर खिलाड़ी था, उनके पास था, दूसरे खिलाड़ी बीच में आए. नहीं लग रही सर, जब भी कैच जब लेनी होती है तो कॉलिंग करने की इम्पोर्टेंट रहते हैं. एक दूसरे को आवाज देने की आवाज देना है, लेकिन आवाज नहीं दिया, कॉल नहीं किया और ये मिसफील हुआ. कैच भी गया और 1 रन भी गया और 5 गेंद में 17 रन की दरकार. निखिल गायकर मात्र सायकलीसाठी मागच्या चेंडूवर काय षटकार आला होता. निखिलवर सर्व सर्वी अवलंबून असणार आहे. गोलंदाज मात्र शर्यतला चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागणार आहे. सगळ्यात राऊंड टू विकेट. यावेळी देखील उडवलाय ओव्हरच्या डिलिव्हरी. हा वेळी देखील अचूक झल बिग विकेट. निखिल गायकर इज आउट. क्या बात है, बेहतरीन कॅच, बेहतरीन गेंदबाजी. तर निखिल मात्र बाद होते. खूप जबाबदारी होती निखिलवर. मात्र एलिमिनेशन झालं नाही. एनर्जी देखील कमी दिसून आली आणि काय चांगलं झेल या ठिकाणी पकडलं गेलं. आता मात्र 4 चेंडू 17 धावांची गरज. हे 2 चेंडूवर 2 षटकार आले तर मग रंगत येईल, चुरस येईल. आता मात्र थोडंसं कठीण समीकरण होताना जय शिवाजी अनगाव संघासाठी 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. बिल्कुल इस बीच ये गेंद निर्भर कर रही है. काफी अच्छा स्ट्रोक है मिडऑन की दिशा में, डीप लॉन्ग ऑन की दिशा में गेंद निकल गई. लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद को उठाने से पहले दोनों में बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे. आता मात्र थोडंसं कठीण होऊन जाते. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. जितेंद्रने थोडंसं स्ट्राईक घेणे खूप महत्वाचं होतं कारण जितेंद्रकडे खूप छान मोठे फटके आहेत. एक के बाद एक 2 छक्के आते हैं तो पहले 2 गेंदों के ऊपर तो एक थोड़ा सा अच्छा होगा उनके लेकिन जय शिवाजी के लिए. मारना बहुत जरूरी होगा क्योंकि अभी लेकिन मारना है. दिनेश जैसे बल्लेबाज मैंने तैयार उनके सहमत के ये 2 बार छक्के मार पाएंगे. छोटे खिलाड़ी है, छोटे कद के खिलाड़ी है और आउट. आता मात्र उपचारित राहिले असं म्हणावं लागणार कारण 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले तरी 12 धावा. कारण 2 चेंडू मध्ये आता 15 धावांची गरज असणार आहे. 2 चेंडू 15 धावांची गरज. 2 षटकार आले तरी काय हरकत नसणार आहे. मात्र जितेंद्र या ठिकाणी आपण पाहतो स्ट्रायकिंगसाठी गोलंदाजी जर चुकी केली
काही वाईट टाकले 9 टाकले तर मग थोडस कमबॅक करेल. मात्र 2 षटकार हे मारत लागतील. 2 षटकार आले तर 500 रुपये सन्माननीय योगेशजी पाटील. 700 रुपये. मात्र चेंडू तर मात्र डॉट झालेले आहे. योगेश पाटीलचं कॅश प्राइस देखील वाचलं जाते. आणि आता मात्र एक चेंडू मध्ये 15 धावांची गरज पकड मजबूत केलेली आहे. दुधेश्वरी कोल्याचा त्याचबरोबर संघानं. आपण लगेच स्वागत सत्कार आणि सन्मानाकडे आपण जाऊया. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय दिलीप पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत सत्कार आणि सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण करणार आहोत. सन्माननीय नितेश कोंडारी आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सत्कार आणि सन्मान आपण करायचा आहे. शेवटच्या बॉलवर मात्र षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळालं. याच पटक्यांची गरज होती. ते पटके मात्र थोडेसे लपले होते. त्यानंतर सन्माननीय दिलीपजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित. आपण यापुढे आपला देखील आपल्या व्यासपीठावर स्वागत सत्कार आणि सन्मान आपण आपल्या व्यासपीठावर आपण करतोय. व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय जी घाट देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि त्यांचं देखील स्वागत सत्कार आणि सन्मान या सन्माननीय नितेशजी कोंडारी सन्माननीय बालारामजी घाटाल यांचं देखील आपल्या व्यासपीठावर आपण स्वागत सत्कार आणि सन्मान आपण करतोय.